अभिवादन करतो। खरं तर राष्ट्रसंतांच्या या भूमीमध्ये आपण सर्व राष्ट्रसंतांचे सर्व भक्त मंडळी मंचकावर ज्याने आयुष्य या सगळ्या शेतकऱ्यांसाठी घालवलं ते खासदार माजी खासदार राजेजी शेट्टी, ज्याने आदिवासीसह सगळे आम्ही पाहतोय मोठा आवाज उभा केला ते आमचे अजितजी नवले, सत्यपाल महाराज, आमचे श्याम मानवजी, संजयजी देशमुख, रवी मानव, श्याम मानव जास्त पाठ झाला आहे, थोडं तुझं पण म्हणत तर रवी मानवची फार इच्छा होती का हे सगळे शेतकऱ्यांच्या जी काही व्यथा आहे त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। खरं तर मला वाटते पहिले संत असण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज का त्यांनी आपली गाथा आहे जे काही ग्रंथ आहे ते शेतकऱ्याला अर्पित केला। मला वाटते दुसरा संत पाहायला भेटणार नाही एवढं शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर प्रेम, त्या कष्टकऱ्यांच्या प्रती असलेल्या भावना तुकडोजी महाराजांनी अतिशय स्पष्ट मांडलेल्या आहे। या जिल्ह्यातल्या गाडगेबाबानं माझ्या सगळ्या जे जे काय अडाणी असेल, जे जे काय कष्ट करणारे लोक असेल, त्यांच्या प्रत्येक भाषणातून इथून 50-60 वर्ष अगोदर बापू हो आला टाइम तर अर्धी भाकर खा पण पोट्याले शाळेत पाठवा असं म्हणणारे मला वाटते ते पहिले संत असण गाडगेबाबा जे शिक्षणाची ओढ त्यावेळेस त्यांनी सांगितली। हा अमरावती जिल्हा संतांच्या माध्यमातून गुलाबराव महाराज असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, आमचे गाडी महाराज असेल, पंजाबराव देशमुख असेल, या देशाचे पहिले कृषी मंत्री, या सगळ्यांच्या नेतृत्वाने हा जिल्हा खऱ्या अर्थानं अतिशय पवन झालेला आहे। पण इतकं सगळं असताना सुद्धा आज आम्ही पाहतोय सगळ्यात जास्त आत्महत्या असणारा जिल्हा, सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा विभाग जर कुठला असेल तर तो आमचा विभाग आहे। आता मराठवाड्यात त्याचं होऊन गेलं, मराठवाड्यात त्या दिवशी आम्ही संभाजीनगरला गेलोय, नवरा बायकोनं दोघांनी आत्महत्या केल्या आणि एवढं सगळं सोबत पाच असताना सुद्धा माझा शेतकरी त्याच्यावर संताप व्यक्त करत नाही, हा सगळ्यात मोठा आम्ही पाहतोय गंभीर गोष्ट आहे। आत्महत्या करणं इतर गंभीर गोष्ट आहे, पण तुम्ही आम्ही त्याच्यावर साधा विचार करत नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही, त्याच्यावर आम्ही राग व्यक्त करत नाही, हा त्याच्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे। प्रश्न मारणाऱ्यापेक्षा तो मार खाणारा कसं आहे ते पाहावं लागतं। मला तर कधी कधी तुमच्या पाहूनच आम्हाला भीती वाटतं का एवढे थंडे लोक कसे पैदा झाले, हे गरम का होत नाही। 2-3 दिवस जर बायकोनं त्या भाजीत मीठ टाकली तर बायको सोडायचा विचार करता आणि आयुष्यभर आम्हाला भाव भेटत नाही, त्या सरकारच्या विरोधात बोलायला तयार होत नाही। असं वाटतं का तुमच्यापेक्षा बैल बरा आहे, मागून गेला तर लात मारतोय, समोरून गेला तर सिंग मारतोय, आमच्यापेक्षा बैल बरा। पण आम्ही बोलायला तयार नाही, कारण गावागावात पक्षाचे निष्ठावान पेरले आम्ही। आमचा बाप महत्वाचा नाही आहे, बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे ही मानसिकता गावागावात पार्टीतल्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आलेली आहे आणि इथंच सगळं संपलं। आम्हाला बाप मेला त्याची पर्वा नाहीये, ज्या मायने तुम्हाला 9 महिने पोटात ठेवलं त्या मायचे स्वप्न काय, तिचा विचार काय, तिचे दुःख काय आहे हेही आमची डोक्यात घेत नाही। अशी अवस्था असं तर लुटणं के लिए आप ही रहेंगे, दूसरा कोई नहीं रहेगा। जंगलात जर आम्ही पाहतोय वाघ जर शिकला तो हत्यावर नंतर वार करतो, पहिला हरणावर करतो। संख्या हरणाची जास्त आहे, शिकार उसी की होती है। त्या जंगलातला हत्ती म्हणजे व्यापारी आहे, तो अधिकारी आहे, त्याच्यावर वार नाही होत आणि तो वाघ असताना तो राजकारणी आहे, त्याला माहित आहे कि इनको बचाना पड़ेगा, इन पर अपन वार नहीं कर सकते। हत्यावर वार करायचं म्हटलं तर 10-15 ची टोळी एकत्र व्हावं लागतं आणि हरणावर वार करायचं तर एकटाच त्याला बस आहे। संख्या शेतकऱ्याची जास्त आहे रे, आवाज आमचा जास्त आहे, मतदान आमचं जास्त आहे, पण मरणारे आम्ही जास्त आहोत।
याचं काही रात्रभर विचार चिंतन करणार आहे का तुम्ही? आज सोयाबीनचे भाव 3,000 विकावं लागतं, कापूस 5,500 ते 6,000 विकावं लागत आहे. कोणी रस्त्यावर यायला तयार नाही. मजुराचे 50 रुपये कमी कसे देता येईल आणि त्याच्याकडून कधी जास्त काम कसं करून घेता येईल ही मानसिकता डोक्यात आहे. पण सरकार जर आमचं एका क्विंटल मागे 3-3 हजाराचं जर आम्ही नुकसान करत असाल तर मात्र आम्ही बोलायला तयार नाही, कारण आम्ही पार्टीनं बांधलेले लोक आहोत. झेंडा महत्वाचा आहे आणि या झेंड्याने आम्हाला खरं तर मारलेलं आहे. मित्र, 11,000 रुपये पर क्विंटल भावाची शिफारस झाली कापसाची. हे आम्ही केले नाही, राज्य सरकारनं केली, इथल्या कृषी विद्यापीठानं केली. सगळं आम्ही पाहिजे, जमा खर्च उत्पादन सगळं काढून आम्हाला 11,000 रुपये पर कापसा मागं क्विंटला मागं 11,000 भेटले तर 15% नफा भेटते. मी नाही सांगत, राज्य सरकार सांगतो. आणि केंद्रानं जाहीर केले 8,000 रुपये आणि कापूस विकावा लागतो 6,000. 5,000 रुपये पर क्विंटल मागे कमी आहे. तुम्ही 5,000 क्विंटल मागे आम्ही कमी भावाने विकतोय. 15% नफा तर सोडच, 20% घाट्याने विकावं लागतं आम्हाला. आणि तरी सुद्धा त्याचा सत्ता व्यक्त होत नाही. याच खऱ्या अर्थानं दुःख आहे सगळ्यात मोठं. तुम्हाला आम्हाला त्याच्या विरोधात लढायचं नाही आहे कसं राहू दे. म्हणजे तुकडोजी महाराजांच्या या मोठ्या प्रभाव असणाऱ्या विभागामध्ये जर आम्ही चेतना निर्माण होत नसल तर आमच्यासारखे आले काय गेले काय अर्थ काय? आम्ही रस्त्यावरून कधी लढणार आहोत का? कारण राज्यकर्त्यांनी व्यवस्थित जातीपाती तुम्हाला बांधून ठेवलाय. टीव्हीवर जर पाहिलं तर सकाळी ओबीसी दिसतं, दुपारी मराठा दिसतं, संध्याकाळी थोडसा दलित येतं, मग आय लो मोहम्मद, आय लो महादेव, संपला विषय. शेतकरी म्हणतो तुम्ही सांगा, टीव्ही चॅनलचा पुरी टक्केवारी पिक्चर पाहता ना तुम्ही, जे टीव्हीवर जे जे काही चॅनल पाहता 10% शेतकरी दाखवत नाही. तुम्हाला टीव्ही वाल्याने सोडलं, सरकारने सोडलेलं आहे. मोदीजीला मी पत्र पाठवलं, मोदीजी आप चाय बेचते थे तो कितना टक्के नफा लेते क्या? एवढ्याशा कपामध्ये अर्ध पाणी असते भाऊ, ते चहा विकत जाय तेव्हा अर्ध पाणी अर्ध दूध आणि थोडीशी चहा पत्ती, थोडसा साखर, थोडं गरम केलं तर 100% चहा फक्ते. आज यात्रेत 200% चहा दिला, 200% चहा विकते नफ्यानं. आम्ही 8 महिने आमचं पीक शेतात ठेवतोय, 15% नफे आम्हाला नफा येईल नाही. ही व्यवस्थित राजकारण चालू आहे. खेडे गरीब झाले पाहिजे आणि शहरात भांडी घासणारे आमच्या मायलेकी भेटल्या पाहिजे. हा सगळा तरुण वर्ग पुन्हा शहराकडे गेला पाहिजे. उद्योगपतीच्या कंपन्यांमध्ये कमी भावानं कामगार भेटला पाहिजे. सरळ सरळ षडयंत्र आहे. तुम्ही शेती विकून सगळं कंगाल व्हावं आणि तिकडे सगळी शहरातली हमाली करावं, इतका सगळं आम्ही पाहतोय. घाट आहे इथं. थुकला तर आम्ही पाहतोय कायदा आहे, थुकता कुठं येतो नाही थुकता येत, थुकला त्याचा कायदा. पण आमचा भाव 15% नफा विकावा याचा साधा कायदा होऊ शकत नाही रे देशामध्ये. दोषी कोण आहे? सरकार दोषी नाही. मला मुख्य प्रेसवाले विचारत जा, तुम्ही भाषण करत निघाले, उपोषण करत निघाले तर सरकार जागा होईल का? म्हटलं बिलकुल नाही होणार. पण थोडा आत्मविश्वास आहे. माझा शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी जागा झाल्याशिवाय राहणार. पण तुम्ही टाळ्या वाजवता जागा होत नाही हे महत्वाचं. तुमचा हा प्रॉब्लेम. सत्यपाल महाराज बोलतो ते काही खोटं बोलत नाही. आयम आमच्यात आहे, सरकारमध्ये नाही आहे. आम्ही एकत्रित नाही. ते म्हणणार तुकडोजी महाराज, लाकडाचा देव त्याला दे अग्नीचं भेव, दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. मी एक एवढं जास्त जोडलं. राजकारणी देव त्याला मताचं भेव. अगर सही ढंग से मत मारा तो ये सब डर जाते हैं. तो मत ही तुम्ही तसे मारत नाही.
तुमचा कापूस 3,000 विकावा लागला तरी तुमच्या डोक्यातला जो आहे किडा तो जात नाही. इकून घरी गेल्यावर तुम्ही इतकं जरी लिहिलं कर्जमाफी नाही, आमच्या मालाले भाव नाही, आमचं सरकारले मत नाही, एवढं लिहिलं तर आम्हाला आंदोलन करायची गरज नाही. पण ते लिहू शकत नाही. तुम्हाला झेंडा महत्वाचा, कोणाचा निळा आहे, कोणाचा भगवा आहे, कोणाचा हिरवा आहे, कोणाचा पिवळा आहे. पण हे कोणत्या रंगाचे झेंडे असले तर त्या झेंड्याला जो कापड लागतं ना, आणि जो कापसापासून जो कापड होतो ना, तो कापूस माझा बाप शेतकरी पिकवतो हे विसरू नका. झेंड्याचा रंग कोणत्या रंगाचा असू द्या मित्र, हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही एकत्र होऊन सरकार कोणाचं असू दे, आमचा त्याला विरोध नाही आहे. त्यांनी जे कायदे वापरतं त्याला आम्ही विरोध केला पाहिजे. 100% नफ्यानं आम्ही पाहिजे सगळे चालतं. आता 8वा वेतन आयोग येतोय, येऊ द्या. मी 1962 मध्ये 64 मध्ये जो गुरुजी आम्ही पाहिजे शिक्षक नोकरीवर लागले तेव्हा त्यांना 150 रुपये महिना होता. 164 रुपये 164 रुपये महिना होता. 1964 साली लागले होते त्या नोकरीवर. ते मी बसलो आणि सहज त्यांना विचारलंय तुम्हाला आता पेन्शन किती भेटते म्हणजे 60,000. पगार कम था और पेन्शन ज्यादा, काही हरकत नाही. 2 प्राध्यापक नवरा बायको भेटले, पेन्शन किती आहे 1.25 लाख एकाला, 2.5 लाख घरी येते, दोन्ही पोटे नोकरीवर. हा जे विषमता आहे ना, हे जातीभेदाची लढाई नाही आहे, या अर्थभेदाची लढाई आहे. आम्ही जे लढतोय ते अर्थभेदासाठी लढतोय. माझ्या शेतकऱ्याच्या जीवनात सुद्धा आनंद आला पाहिजे, त्यासाठी चारही दिशा जिथं म्हणा तिथं ज्या पद्धतीने लढतोय त्या पद्धतीनं, अगर गोली से चलना है लड़ना है तो गोली से भी, और लकड़ी लेना तलवार से, अगर जंग लड़ना है तो तलवार से भी. अगर आप आए तो भी और आप नहीं आए तो भी हम लड़ने वाले हैं, हम पीछे हटने वाले नाही. आणि तुमच्या आशीर्वादासाठी खरं तर ही लढाई आम्ही लढतोय. 28 तारखेला नागपूरला आंदोलनाची आपण सुरुवात करतोय. ज्या पद्धतीने पंजाबच्या शेतकऱ्यांना 13 महिने आम्ही पाहतो रस्ता रोखून ठेवला होता. 13 महिने त्या पंजाबचा शेतकरी जाग्यावर हटला नाही, जाग्यावर हटला. 13 महिने हा काही दूरचा इतिहास नाही आहे, 2 वर्षावरचा इतिहास आहे. 750 लोक मरण पावले तरी इंचभर हटला नाही. आणि मोदीजी असं म्हणत होते का कायदा नाही, कायद्याचा एक शब्द सुद्धा बदलणार नाही. त्याच मोदीला पंजाबच्या भगतसिंग सारखा लढणाऱ्या शेतकऱ्यांनी झुकवलं आणि आपले कायदे वापस घ्यावं लागलं. एवढी ताकद शेतकऱ्याचा. मला शेतकरी असत, मजूर असत, या सगळ्यांसाठी लढावं लागणार आहे. माझी पुढची पिढी आम्ही पाहिजे कर्जात मेलेली पाहिजे, याच्यासाठी हा प्रयत्न आहे. मला आजा कर्जात मेला, मी कर्जात मरतोय, माझा बाप कर्जात, माझा नातू आता कर्जात मरू नये, याच्यासाठी हा प्रयत्न आम्ही करतोय. म्हणून आपले आशीर्वाद घ्यासाठी एवढं मोठं धाडस या कार्यक्रमात खरं तर रवी मानवजी कोणी करत नाही, पण आपला आणि सत्यपाल आणि तुकडोजी महाराजांचा विचार, तुकाराम दादा गीताचार्यांचा विचार, तुम्ही खऱ्या अर्थानं सत्तेत असणाऱ्या लोकांना बोलावून कार्यक्रम चांगले केले जातं. पण हे असं व्यासपीठ आहे का सत्ता एका इकडे आहे, सत्य एका इकडे आहे. हे सत्यासाठी लढणारं व्यासपीठ आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला खरं तर आभार मानतोय. आम्हाला आधी जावं लागतं म्हणून राजूजी शेट्टी असेल, नवलेजी असेल, आपण 28 ला येणार. काय आवाज निघालाय म्हणजे इथं शेतकरी आहेच नाही वाटते. किती जण शेतकरी हात वरती करावं, एवढे शेतकरी आवाज तो असा आहे. भाजपवाले शेतकरी किती हात वरती करावं, राष्ट्रवादी वाले, काँग्रेस वाले आपण हात वर करत. आंधळ गावात गेला का झिप्प्या पाडणं सुरू. अरे कुठल्याही पक्षाचा राहू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, मी नक्की सांगतोय जात कुठली असू दे, त्या जातीत माझा शेतकरी नक्की आहे. त्या शेतकऱ्यासाठी आम्हाला लढायचं आहे. मी काल हिशोब काढला, शेवटचं सांगतोय. आता इथून 5 लाख नोकऱ्या निघणार आहे आणि आपली 14 ते आता 18 कोटी रुपये, 18 कोटी पर्यंत आपली लोकसंख्या गेली असेल.
18 कोटीमध्ये आम्ही जर पकडलं राजूजी, जर आम्ही पाहतोय 7 कोटी परिवार असं आपल्याकडे, 7 कोटी किंवा 5 कोटी, 5 लाख नोकऱ्या निघाल्यावर 200 घरामागे 1 नोकरी भेटणार, म्हणजे 15 कोटी 18 कोटीच्या माग आम्ही जे पाहतोय नोकरी जो भेटणार 5 लाखामध्ये, तर फक्त आपण पाहतोय काही इकडे 18 कोटी जनसंख्या आहे आणि 5 लाख नोकऱ्या आहे. किती लढाई चालू आहे आम्हाला नक्की माहित आहे. आरक्षण हटलं नाही पाहिजे, कोणाचं कोणी घेतलं नाही पाहिजे, याला आम्ही ठाम आहोत. पण आरक्षणानं सगळेच भलं होऊ शकत नाही. माझ्या शेतकऱ्याला माझ्या कापसाला जर 15,000 रुपये भाव भेटला, सोयाबीनला 10,000 भेटला, तूर 12,000वर गेली, तर प्रत्येक गाव सुखी राहू शकतं. एवढा शेतकऱ्याचा प्रश्न महत्वाचा. भावाची लढाई आम्हाला लढावं लागेल. 28 तारखेला येणार आहे तुम्ही? मला नाही वाटत काही तुम्ही फोकनाड्या करून आले सांगले आम्ही येता. अरे नक्की येणार आहे का? बुट्टेबोडीला नागपूरला 28 तारखेला यायचं आहे. असं समजा यात्राच आहे. आणि तुकडोजी महाराजच्या भूमीतले लोक, त्या विचारातले लोक जर आले तर मी सांगतोय हे दिवस पलटल्याशिवाय राहणार नाही, सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही. ते आम्हाला आत्मविश्वास आहे. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो.